नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या 1500 एकरवर 1350 कोटींचा सोलर प्रकल्प उभारणार। देशातील 10 नामांकित कंपन्यांनी पुढाकार घेतलाय। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। सोलार पंप योजना फक्त गाजर, शेतकरी कंगाल आणि कंपन्या मालामाल करण्याचं सरकारचं धोरण आहे। ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांचा सरकारवर निशाणा। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये शासकीय योजनेमधून उपचार करण्यासाठी 18,000ची लाच मागितल्याचा प्रकार। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरसह प्रशासकावर गुन्हा दाखल। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयकर विभागाकडून चौकशी। मेडिकल हबच्या TDTS कटिंग प्रकरणामध्ये चौकशी। नागपूरच्या मेडिकल रुग्णालय परिसरामध्ये दुचाकी चालकाकडून MD ड्रग जप्त। आरोपीकडून 78,000चा मुद्देमाल जप्त। धाराशिवमध्ये किरकोळ कारणावरून मित्रावर प्राणघातक हल्ला। तरुण गंभीर जखमी आहे। त्याच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू झालेले आहेत। पुण्याच्या शिरूरमध्ये हत्येचा प्रयत्नामधील फरार आरोपीला 1 महिन्यानंतर अटक। शिरूर पोलिसांची कारवाई आहे। पालघर जिल्ह्यामधील मागील वर्षभरात 35 हत्या तर 28 हत्येचे प्रयत्न। गुन्ह्याच्या तपासामध्ये पालघर पोलिसांना 100% यश। पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षकांची माहिती। धाराशिव पालिकेच्या बनावट बिल घोटाळा प्रकरणी चौकशी समिती गठीत। आमदार सुरेश धस यांच्याकडून या संदर्भात पाठपुरावा, तर घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची सुरेश धस यांची मागणी आहे। पालघरच्या डहाणू धुंदलवाडी या मार्गावर भीषण अपघात। 2 भरधाव मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली आहे। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। लातूर जिल्ह्यातील अनेक भागामधून मोटारसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आहे। दोन्ही आरोपींकडून 12 मोटारसायकल जप्त। बीडच्या घोडका राजुरीमध्ये 3 तरुणांना चिरडणाऱ्या एसटी चालकाचं निलंबन। पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 2 दिवसांपूर्वी एसटीनं पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या 3घांना चिरडलेलं होतं। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी घेतली आशिष शेलारांची सदिच्छा भेट। शेलारांची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल जनावळेंकडून इच्छा शुभेच्छा। जालन्याच्या मंठा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडेंना धक्का। भाजपच्या वंदना बोराडे यांची नगराध्यक्षपदी निवड। वर्ध्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू झाली आहे। भाजपची 6 नगरपालिका आणि जिल्हा परिषद 52 जागांवर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांची माहिती। सोलापूर पालिकेची थकबाकी वसुलीसाठी अनोखी शक्कल। गड्डा यात्रेमध्ये लावलेत थकबाकीदारांच्या नावाचे फलक। थकबाकी न भरल्यास कडक कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा आहे। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षभरात 1,135 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। 55,71,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। ठाण्याच्या शहापूरमध्ये आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदीला पुन्हा सुरुवात झाली आहे। रखडलेली भात खरेदी पुन्हा सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। हिंगोली जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्यानं गहू, हरभऱ्याची पिकं बहरली आहेत। उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यात तूर पिकाच्या दरामध्ये मोठी घसरण। सध्या तुरीला 6,500 ते 7,500चा दर आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत। रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर केवळ 1,903 शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करण्यात आलेलं आहे, तर 12,214 शेतकऱ्यांना कर्जाची प्रतीक्षा आहे। इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे। कृषी प्रदर्शनाचं माणिकराव कोकाटे आणि दत्तात्रय भरड्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। परभणीतील मराठवाडा कृषी विद्यापीठाचा कारभार 40% कर्मचाऱ्यांवर सुरू आहे। कृषी विद्यापीठामध्ये 1600 पदं रिक्त आहेत। परभणीच्या एलदरी जलाशयामधून पाण्याचा विसर्ग। रब्बी हंगामामधील पिकांना पाणी देण्यासाठी पाण्याचा विसर्ग। 60,000 हेक्टरवरील पिकांना पाणी मिळणार। जळगावच्या अट्रावल शिवारामध्ये अज्ञाताकडून आता शेती साहित्याचं नुकसान। विहिरीमधील पंपाच्या चोरीच्या घटना वाढल्यात। पोलिसांनी गस्त वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधील कोट गावात आता गवारेड्याचा वावर पाहायला मिळतोय। आंबा आणि काजू बागायतदारांमध्ये त्यामुळे भीती पसरलेली आहे। वन विभागानं लक्ष घालण्याची मागणी आहे।
लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये बर्ड फ्लूची शक्यता लक्षात घेता 20 पोल्ट्री फार्ममधील आता सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. कोंबड्यांचे 48 सॅम्पल प्रयोगशाळेकडे पाठवलेत. पोल्ट्री फार्म चालकांनाही सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या. भोर तालुक्यामधील दुर्गम डोंगरी भागात पाण्याच्या टाक्यांचं वाटप 500 कुटुंबांना आता ॲडव्हान्टा एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीकडून टाक्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे आणि सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. रुग्णालयांमध्ये आता तोबा गर्दी होते. ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंड्यांमध्ये ब्लेड तर संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी होते. ज्योतिबा डोंगरावरील दुकानामध्ये भेसळयुक्त पेढे असल्याचाही आरोप आहे. नांदेड शहरामध्ये गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून आता कोम्बिंग ऑपरेशन आणि कोम्बिंग ऑपरेशनमुळेच गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी मदत होणार आहे. जळगावच्या रावेरमध्ये आदिवासी कोळी महासंघाकडून व्यसनमुक्ती कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती. हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यात प्रसिद्ध कोळसा इथल्या खंडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि आता शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा महिनाभर चालणार आहे. मराठवाड्यासह विदर्भातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेत. जळगावच्या साखळीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये निघाली आहे शेगावकडे भव्य शोभायात्रा. ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून पालखीचं पूजन. वाशिम जिल्ह्यात आता पाणलोट क्षेत्राच्या